आज काय बी झालं तरी मी राहायला सांगणारच आहे. त्याला दुसरं लग्न करायची काय बी गरज नाहीये. आता माझा हात बी ठीक झालाय. बघू कसं ऐकत नाही तो. त्याला माझं ऐकावंच लागणार आहे. तुझ्याशी बोलतेय मी. हा बोल की. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय राया. हा बोल ना. हा बोल ना. काय माझ्याकडे बघितलं नाहीस तर कसं बोलणार आहे मी? हा बघितलं. बोल. हे बघ, तुला दुसरं लग्न. अगं करणार आहे की लग्न. मुलगी लय आवडली मला. अरे राया, आता माझा हात बरा झालाय की, त्यामुळे तुला दुसरं लग्न केलं. राया, गौरी कृष्णा, आपण नंतर बोलू. सॉरी बर का. गौरी आल्या. पाया पडते आत्या. सुखी रहा. गुणाची हाय ग पोर. गौरी आलीस तू. किती वाट बघायची तुझी. अगं हा, मला एक फोन करायचा ना. मी तुला घ्यायला आलो असतो. म्हणूनच नाही सांगितलं. मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. बरं झालं आली. आमचं भेटणं झालं. गोड आहेस ग. वय. हा, मी तुझ्यासाठी गोडाचं काहीतरी करते. अहो नको आत्या, खरंच. कशाला उगाच त्रास. अगं असू देत ग. बर चल गौरी, चल तुला आपलं घर दाखवतो आणि त्यानंतर कारखान्यावर जाऊ. हे बघ, ही आई आणि भाऊंची खोली आहे. अच्छा. आणि इकडे माझे बेडरूम. हे वाव, कसली मस्त बेडरूम आहे. भारी. ही आता आपली होणार ना. कटली तुझी पतंग कटली. संपला संसार बिचारीचा. कृष्णे, तू बी तुझ्या दुसऱ्या लग्नाचं बघतीस का? जगात ताजी आशा मामीची भाजी. हे बघा, मन करा गंभीर, घेऊन जा कोथिंबीर. आमचा मळा नाक फुला. चला, थोडे राहिले. या रे या, इकडे या, सारे यान भाजी घेऊन जा. या कांदे घ्या. बोला काय देऊ? कांदे 20 रुपये, वांगे 30 रुपये. तुमचं तोंड कडू झालेलं दिसतंय. तुम्ही टोमॅटो घ्या. मारच कशील माझा आता. इथे मी एकदम टेन्शन मध्ये. त्या रायाच्या वागण्याने माझं डोसकं फिरलंय. अरे खरंच दुसरं लग्न करतोय तो. बर मग बर एवढी टेन्शन मध्ये आली आणि तू काय बरोबर चालवलंयस र. तू आड काढली होती त्याला दुसरं लग्न कर म्हणून. आता मी काय करू तुझ्याकडून? काय करणार? जाऊन त्याला जा विचार. पण पहिलं लग्न केलेलं असताना दुसरं लग्न कुणी करतं का? हा, त्याला बरं कृषीने अट घातली होती कवा, जेव्हा तिचा हात बरा नव्हता तेव्हा. पण आता तिचा हात बरा झालाय ना, मग कशाला दुसऱ्या लग्नाचा घाट. त्याला म्हणावं ही खपवून घेणार नाही. जा काय बी करा, दुसरं लग्न बोड. आता तुझा नवरा आहे तो, तुझं लग्न झालं त्याच्या बरं. तो माझं ऐकून होय. आणि मी आज सांगायला गेलो तर माझा हात पाय मोडेल किती हो. मी काय करू? काय बी करू नकस. काय बी करू नकोस. जाऊन झोप घरी. मला कोण बी समजून घेत नाही. आता जी करायचं ना ते बीच करणार. आत्ताच्या आत्ता फोन लावते आणि सांगते ही लग्न मोडायचं. ती अटपीट गेली सगळी चुलीत. आता आमच्या दोघांच्या संसारात तिसरं मला कोणी बी नको. बघच तू.
करतोय तो. असं ऐकणार नाही ना तो. आता भाऊसाहेबच करतील जे करायचं आहे ते. ही फार सुंदर साडी आहे. एक नंबर साडी आहे. पूर्ण डायमंडनी भरलेली आहे. जाल आहे पूर्ण. एकदम बेस्ट मध्ये बेस्ट साडी. एकदम चांगल्यात चांगली साडी. वैरंजे मला तर लय आवडल्या बघ. होय होय चांगली आहे. यातला अजून दाखवा. ही चांगली दिसेल तुम्हाला. ही पॅटर्न बघा. रंजे रायाच्या पहिल्या लग्नात आपली जी काय हाऊस राहून गेली का नाही ती समधी ह्या लग्नात पूर्ण करून घ्यायची बघ. लग्न कार्य हाय एकदम जोशात झालं पाहिजे बघ. तू काळजीच करू नकोस. मी पैशाकडे अजिबात बघणार नाही. जो काही खर्च व्हायचा आहे ना तो होऊ देत, पण हे लगीन मात्र चांगलंच होऊ देत. कृष्णे अगं बरं झालं बघ तू आलीस. लग्नाची तारीख ठरल्यावर परत गोंधळ उडाय नको म्हणून आम्ही आत्ताच साड्या पोशाख समजा घेऊन ठेवायला लागलोय. रायाच्या लग्नासाठी तुला बी एखादी भारी साडी घेऊनच टाक. आओ हिच्यासाठी बी एखादी भारी साडी काढा. घरातली मोठी सून हाय. हिच्याच तर नवऱ्याचं दुसरं लगीन हाय. हा बस हे बघ. इतकी कसली कोरड्या मनाची माणसं आहे ती ही. एक वेळा आत्यानगुली मावशीचं समजू शकते मी, पण मामी आणि राया माझ्या एवढी जवळची माणसं माझ्याशी इतकी चुकीचं कसं काय वागू शकतात? आणि सगळीच रायाच्या दुसऱ्या लग्नाला कसं काय तयार होऊ शकतात? त्याची पत्रिका काय छापतात ती, बसता काय बांधते ती. पहिलं लग्न असलं की सगळं थाटात चाललंय यांचं. उद्या तर त्याचं दुसरं लग्न लावून बी देतील ही लोक. नाही 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 नाही, मी हे होऊनच देणार नाही. मी रायाला दुसरं कुणाचं होताना ना आमचा संसार मोडताना नाही बघू शकत. आता मला भाऊसाहेबच वाचवू शकतात. मी आत्ताच्या आत्ता फोन करते आणि त्यांना सांगते समजा काय चाललंय ते. हॅलो बोल कृष्णा. हॅलो भाऊसाहेब, मला तुमच्याशी लय महत्वाचं बोलायचंय. अगं पुरी आम्ही घरी पोहोचतोच आहे. घरी पोहोचल्यावर बोलू आपण. हा भाऊसाहेब ते भाऊसाहेब यांनी बी फोन ठेवला. त्यांना घरी आल्यावर सगळं सांगते. सगळं सांगायची काय गरज आहे? त्या साडीवाल्याला बघून कळलं असताना काय चाललंय ते. आणि मला माहित आहे भाऊसाहेब रायाच्या दुसऱ्या लग्नाला सपोर्ट करणारच नाहीत. आई राया, अरे तुझीच वाट बघत होते. तुझ्या दुसऱ्या लग्नाच्या तयारीसाठी मी साडीवाला बोलवलाय. आता तूच पसंत कर तुझ्या बायकोसाठी तुझ्या आवडत्या साड्या. अरे वा, बघू बरं. बस भाऊसाहेब तर म्हणले होते मी पोहोचतो म्हणून, मग अजून कसे आले नाहीयेत? राया हे बघ. अरे ही पिवळी साडी हळदीसाठी लय भारी आहे. अरे खडच आहे ती की समजा हे जाव कसली भारी आहे. तुझा लुक पण छान आहे बघा. राया अरे ह्यातली एखादी चांगली पसंत कर की. मला यातलं काय बी कळना झालंय बघ मावशी.
पण कृष्णाचं चॉईस लय भारी बर का, रंगांचा बी आणि साड्यांचा बी. कृष्णा कृष्णा ये साड्या बघू. अगं चल की बस इथं. दादा भारीतल्या साड्या दाखवा एकदम. कृष्णा सांग बरं कुठली साडी चांगली दिसेल माझ्या होणाऱ्या बायकोला. आता तर तू बी बघितले माझ्या होणाऱ्या बायकोला, सांग लवकर. हा कृष्णा, अगं कुठे निघालीस? रायाला मदत कर साडी निवडायला. खरंच त्याला आतलं काय बी कळत नाही. चल मी म्हणते ना, चल बस तिथं. अहो बस तरी खरी. आपण दोघं मिळून साडी निवडूया बस. अगं आय 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 आय, कसली भारी साडी. अरे कलर तर कसला भारी आहे राया. तुझी होणारी बायको गोरी गुमटी आहे का नाही, तिला तर लई झाक दिसल बघ. पाय पडते भाऊसाहेब. कृष्णा, तुझा बरं झाला. वय खूप आनंदाची बातमी दिली होय. आम्हाला खात्री होती तू तुझ्या आजारावर मात करणार, तुझा हात बरा होणार. भाऊसाहेब, खरं तर ही सगळं रायामुळे झालंय. मला वाटलं होतं माझा हात बराच होणार नाही. मी आशा सोडून दिलेल्या. रायानं बरा केला माझा हात. भाऊसाहेब, मला तुमच्याशी लई महत्वाचं बोलायचंय. मी बोलू का? ठीक, चल आज जाऊन बोल. चल आज जाऊन बोल. रंजे, तू तर म्हणली होतीस भाऊसाहेब अजून 2-3 दिवसांनी येणार आहेत, आणि मग असं अचानकच काय आलं? मला पण काही कळणं झालं. आता काय करायचं आपण? रंजे, काय तर सारवा करायला पाहिजे बाई. नाहीतर इतक्यात जर भाऊसाहेबांनी कळलं का नाही, तर एवढ्या कष्टानं आपण राहायला तयार केले त्या समत्याची माती होईल. आई, काय हे सगळं? एवढ्या सगळ्या साड्या वगैरे? रायबा विधाते, या त्या लग्नाच्या पत्रिका द्यायच्या होत्या. एवढ्या पत्रिका? तुम्ही जरा बाहेर थांबा. बाहेर थांबा. पत्रिकावाल्याला बी आत्ताच कॉल मारायचं होतं बी. अगं ह्याच्याकडनं जर कळलं का नाही भाऊसाहेबांनी, तर जीवच घेतली. कोणाचं लग्न आहे? अरे आपला राया दुसरं लगीन करतोय, त्याची ही समधी तयारी. काय बोलतेस तू? समजतंय का तुला? राय, काय ऐकतोय आम्ही हे सगळं? खरंय का? आमच्या माघारी या घरात काय चाललंय? हे सगळं तुमच्या लाडक्या कृष्णाच्या मर्जीनीच चाललंय. काय? होय भाऊसाहेब, कृष्णा ही घर सोडून निघाली होती. मी तिला थांबवायचा प्रयत्न केला, पण तिने माझ्या समोर अट ठेवली. म्हणली मी दुसरं लग्न केलं तरच ती या घरात थांबणार. तुम्हीच सांगा भाऊ, मी तरी काय करायला पाहिजे होतं? माझ्या पुढे काय बी पर्याय उरला नव्हता. मग मी कृष्णाला वचन दिलं मी दुसरं लग्न करीन म्हणून. भाऊ, तुमचीच शिकवण आहे. काय बी झालं तरी दिलेल्या वचनावरनं माघारी नाही फिरायचं. दिलेला शब्द कधीच मोडायचा नाही. मग हा शब्द तरी मी कसा मोडू? कृष्णा, हे खरंय?
तू सांगितलंयस रायाला दुसरं लग्न करायला? हो भाऊसाहेब, रायाजी बोलतोय ते समद खरं आहे. माझा एक हात परा नव्हता म्हणून त्याच्याच काळजीपोटी मी दुसरं लग्न कर म्हणून मागे लागले होते. पण आता माझा हात बरा झालाय ना, आता मी आमचा संसार सांभाळू शकते. कृष्णा, लग्न म्हणजे पोरखेळ नाहीये. आज केलं उद्या मोडलं असं चालत नाही. जगातली कुठलीच बायको तिच्या नवऱ्याकडून असलं वचन मागणार नाही, अशी चूक करणार नाही. ती चूक तू केलीस कृष्णा. आणि आता रायाने तुला शब्द दिलाय आणि विधाते आपल्या जीवापेक्षा त्याच्या शब्दाला जास्त किंमत देतात. विधाते आपल्या शब्दापासून माघार घेत नाहीत. रायाने जर शब्द दिला असेल तर रायाचं दुसरं लग्न होणारच. लागा तयारीला. रणजी, अगं ही तर आखरीतच घडलं की आता समजा आपल्या मनासारखं होणार. हे सगळं काय चाललंय माझ्या आयुष्यात? भाऊसाहेबांकडनं शेवटची आशा होती रायाचं लग्न थांबवायची, पण आता ती पण संपली. नाही, माझं चुकलं. रायाला या शेवटच घालायला नको होती. पण 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 मी जरी अट घातली असली तरी राया का हो बोलला? रायाने या लग्नासाठी का परवानगी दिली? मी किती प्रेम करते त्याच्यावर हे त्याला दिसत नाहीये का? मी नाही बघू शकत, मी नाही बघू शकत. त्याला दुसऱ्या कोणाचं होतं ना, मी नाही बघू शकत. माझ्या डोळ्यासमोर तो दुसऱ्या सोबत संसार करताना नाही बघू शकत, नाही बघू शकत. काय रे, का मला इतका त्रास देतोय? हे सगळं मुद्दामून करतोयस ना? हे सगळं मुद्दामून करतोयस, सगळं मुद्दामून करतोयस. एकदा तरी समजून घे मला, एकदा तरी समजून घे. कृष्णा, ह्या पेपरवर सही पाहिजे होती तुझी. राया, हे पेपर माझ्या दुसऱ्या लग्नासाठीचं तुझं हे ना हरकत प्रमाणपत्र. तू ह्याच्यावर सही केलीस ना, मला काय बी टेन्शन राहणार नाही आणि कायद्यानं मला काहीच अडचण येणार नाही. त्यामुळे ह्याच्यावर सही कर. हे धर पेन. अगं धर की. बरं, मी आलो. भाऊसाहेबांशी लग्नाच्या पुढच्या तयारीबद्दल बोलायचं आहे. ठीक आहे, तुला हेच पाहिजे ना? असंही आता माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. करते सही.